आलेला हा महिला दिवस दुनिया के महिलाओं एक हो म्हणून नारा मारायचा असतो या दिवशी. या दिवशी आपल्या घरच्या पुरता नारा मारून जमत नाही. दुनिया के महिला एक हो कशा करतात तर ज्या या प्रतिगामी विचारांच्या लोकांचं आपल्यावरती दडपण येत आहे, त्या दडपणाला झुगारून देण्याचं काम हे एकटी दुकटीचं काम नाही, तर दुनियातल्या महिलांनी एकत्र आलं पाहिजे असा नारा त्यावेळेस लारा झटकी, रोजा लुथंबर अशा या स्त्रियांनी जरी केला असला तरी त्याकरता आपल्यासारखी पुरुष मंडळी, लेनिन सारखे पुढारी त्यावेळेस होते. आणि त्या सर्वांनी मिळून महिलांना एकत्रित करून महिलांवरचे अत्याचार, अन्याय काय आहे त्याची चिकित्सा केली, त्यावर बरीच पुस्तकं लिहिली गेली. आणि मग आपल्याला हळूहळू जी सुटका मिळत गेली, त्या सुटकेचा हा नजारा आज मला पाहायला मिळाला, आनंद वाटला. त्या दिवशी त्या आनंदासाठी खरं तर मी लेनिनचा एक लेख वाचला होता. लारा झटकींनी प्रश्न विचारले होते की महिलांनी काय करावं. महिलांनी हा करत घरात बसायचं नाही, किती दुखणे आले तरी लढायचं नाही, आपलं कार्य पुढे न्यायचं, आपल्या कार्यामध्ये अडचणी आल्या तरी त्या सोबत थोडंच पुढे जायचं. हे लेनिनचं त्यावेळेचं वाक्य मी अजूनही तुमच्यापर्यंत पोहोचवते. काही अडचणी येतात अडचणीचा डोंगरच असतो. आणि दुसरं, घराला किती महत्व द्यायचं हे मी गाडगे महाराजांपासून शिकले. अरे नुसती चिंधी पांघरून त्या माणसानं नाव म्हणजे दोघांचं भलं केलं तर आपण तर काहीच नाही, आपलं सर्वच आहे. आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, हे नसतात कोणाकोणाला, जन्मताच मरतात, अनाथ असतात, तेही काही करतात. तर अशा प्रकारचं जर आपलं जीवन आहे तर आपल्याला बरंच काही करता आलं पाहिजे. माझ्या नशिबानं माझे आजोबा, माझे वडिलांचे भाऊ हे स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते असं ऐकलं नंतर आधी मला काही माहिती. त्या लोकांच्या सहवासात मी जगल्यामुळे मला उत्स्फूर्तपणे माझ्या रक्तातच ती आहे, गुण आहे तो, हे मला नंतर कळलं. पण अडचणीचा डोंगर पार करायचा असेल तर तो स्वतःलाच विचार करावा लागतो, स्वतःच आपल्याला बांधावं लागते आणि पुढे जावं लागतं. त्यात कुणीही मदत करेल की नाही त्याची इच्छाही नसते आणि शाश्वती नसते. म्हणून आपण धाडसी बनून आपल्याला आलेल्या अडचणींना, आज पत्रकार म्हटलं तर त्याच्या मानेवर तलवार आहे,